असं मानलं जातं या मंदिरात जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर इथं कासव आणून सोडतात. इथं एक बारव आहे. आज मी पोहोचलोय फक्त नांदेड पासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका प्राचीन मंदिरात. मरळक गावात असलेलं हे विमलेश्वर महादेवाचं मंदिर एवढं सुंदर बांधलेलं आहे ना. हे मंदिर परिसरातील लोकांमध्ये नवसाला पावणारे आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आता आपण पाहिलेल्या मागील 2 व्हिडिओज मध्ये प्राचीन हेमाडपंथी शैलीतील बांधलेल्या मंदिरांप्रमाणेच हेही मंदिर एक हेमाडपंथी शैलीचंच उदाहरण आहे. या मंदिराचे हे हेमाडपंथी शैलीतील बांधकाम आणि त्याची अतिप्राचीन ही ओळख त्याला महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाशी जोडते. व्हिडिओच्या सुरुवातीसच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या मंदिराच्या संबंधित एक विशेष प्रथा आहे, जी की या ठिकाणी या बारवामध्ये अथवा कुंडामध्ये कासव सोडून आपली इच्छा पूर्ण केली जाते. या मंदिराच्या समोरच एक दीपमाळ आहे, जी की मंदिराची भव्य दिव्यता आणि मंदिर प्राचीन आहे याची साक्ष देते. मुख्यतः हेमाडपंथी शैलीतील जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्येच अशा दीपमाळा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळणार. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला मी हेमाडपंथी किंवा कुसू आणि खुनू पद्धती म्हणतो, तर तुम्ही जवळून पाहू शकता कशा प्रकारे दगड एकमेकांमध्ये इंटरलॉक केलेले आहेत. आणि हे पाहू शकता तुम्ही विमलेश्वर महादेवांची पिंड आणि त्यांच्या समोरच हे नंदी महाराज. आणि खरंच गावकऱ्यांनीही या मंदिराच्या संवर्धनामध्ये कोणतीच कमी सोडलेली नाहीये. आता स्थानिक लोकांच्या श्रद्धानुसार असं मानलं जातं की वनवासाच्या काळात भगवान श्रीराम आणि नंतर पांडवांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते. आणि तुम्हाला मी विनंती करतो, मरळक किंवा आजूबाजूच्या गावातील कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मग काय, चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.